आज मी झटपट तयार होणारी टिफिनसाठी फ्लावरची भाजी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांबूर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे पहा मी फ्लावर घेतलेला आहे. तर आपल्याला फ्लावर चिरून घ्यायचं आहे. खूप जास्त मोठे तुकडे करू नका फ्लावरचे, अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. फ्लावर चिरल्यानंतर एका साईडला आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला चिरलेला फ्लावर घालायचा आहे आणि 2 पाण्याने आपल्याला फ्लावर हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळा हा फ्लावर चिरून घेते. आज आपण वेगळे मसाले घालून ही फ्लावरची भाजी बनवणार आहोत. टिफिनसाठी अगदी चमचमीत तयार होते. फ्लावर नको नको म्हणणारे तुम्ही जर या पद्धतीने फ्लावरची भाजी करून टिफिनमध्ये दिली ना तर खरंच टिफिन अगदी आवडीने खातील. तर इथे पाहू शकता मी सगळा फ्लावर चिरून घेतलेला आहे. चिरल्यानंतर इथे मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर फ्लावर चिरून झालेला आहे. फ्लावर चिरून घेतल्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये छोटा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तेलामध्ये लगेच तडतडली की आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे एक कांदा घालायचा. इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला होता बारीक. तर आपल्याला तेलावरती कांदा घालायचा आहे आणि छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा छान असा भाजलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यावरती टोमॅटो घालायचा. इथे मी एक टोमॅटो चिरून घेतला होता बारीक. तर आपल्याला कांद्यावरती टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान असं भाजलेलं आहे. त्यावरती आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा सब्जी मसाला घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी मिरची पावडर घालायची आहे आणि छोटा चमचा अर्धा आपल्याला हळद घालायची आहे. मसालेसुद्धा कांद्यावरती छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही जर सब्जी मसाला वापरला ना तर या भाजीला छान अशी टेस्ट येते. त्यानंतर आपल्याला धुवून घेतलेला फ्लावर घालायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला चमचमीत फ्लावरची भाजी दाखवलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवतच असाल पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा, अगदी चमचमीत ही फ्लावरची भाजी तयार होते. तर इथे पाहू शकता मी मसाल्यांमध्ये छान असा फ्लावर मिक्स करून घेतलेला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर सोप्या सोप्या टिफिनसाठी झटपट तयार होणाऱ्या मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा. फ्लावर मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फ्लावर मस्त असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे की नाही. टिफिनसाठी झटपट होणारी ही फ्लावरची भाजी मी सुद्धा टिफिनसाठी करत होते. म्हटलं चला अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा ही रेसिपी दाखवावी. तर इथे मी झाकण ठेवून फ्लावर छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि मस्त आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे म्हणजे भाजी अगदी अजून छान दिसते. तर चटपटीत आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. तर एका इथे डिशमध्ये काढून घेते. आपण या भाजीमध्ये सब्जी मसाला वापरला आहे ना त्यामुळे ही भाजी अगदी टेस्टी तयार होते. तर इथे पाहू शकता एका डिशमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे. तर मी आशा करते तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल. तर खूपच आवडली असेल ना तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.